नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये नंदिनी बरोबर तिच्या हुशारकीने आर्याचं सत्य शोधून काढते. चला ते कशा पद्धतीने पुढे बघूया. नंदिनी टॅटू पार्लरमध्ये फोन करून विचारते, काल माझी बहीण आर्या सामंत इथे टॅटू काढायला आली होती. खूप छान टॅटू काढला तुम्ही. तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो, तुम्हाला जर आवडत असेल ना टॅटू काढायला तर तुम्ही नक्की या, कारण आमच्या इथे बरेच ऑफर चालू आहे. तिने सांगते, नक्की नक्की, पण मला तुम्ही हे सांगू शकाल का आर्या नक्की किती वाजता आली होती इथे? तो म्हणतो, का? नंदिनी मनातच विचार करते, याला जरा वेगळ्या पद्धतीने विचारावं लागेल, असं पटकन सांगणार नाही. नंदिनी सांगते, अहो त्याचं काय आहे ना, माझी बहीण आर्या, तिचे मिस्टर जरा संशयित ना, आणि त्यांना प्रत्येक तासाचा हिशोब द्यावा लागतो. आता मी तिची मोठी बहीण असल्यामुळे मलाच सगळं निस्तरावं लागेल ना, म्हणून मी विचारते. तर तो मुलगाही म्हणतो, हो हो ठीक आहे, मी लगेच सांगतो. रेकॉर्ड बघतो. काल 2 वाजता त्यांचा फोन आला होता. 3 वाजता टॅटू काढायला आल्या. आई नावाचा टॅटू काढला आणि डिझाईन पण त्यांनीच पाठवल्या होत्या. ओके म्हणून फोन ठेवते आणि लगेच जीवाला फोन करते. जीवा म्हणतो, नंदू डार्लिंग, आत्ता तुझीच आठवण काढत होतो आणि लगेच तुझा फोन आला. हो जीवा, मी काय सांगते ते ऐका आधी. तुम्ही टॅटू काढायला किती वाजता आला होतात? जीवा सांगतो, 12:30ला आनंद निवासला तुला सोडलं, त्यानंतर लगेच टॅटू पार्लरला आलो. साधारण 1 वाजला असेल. विचारते, तुमचं नक्की कधी ठरलं की बाबा नावाचा टॅटू काढायचा आहे? जीवा म्हणतो, CID नंदिनी देशमुख, काय चाललंय तुझं? हो जीवा सांगा ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. जीवा म्हणतो, 1:30 वाजेपर्यंत मला सुचलं असेल आणि अगदी वेळेवर सुचलं. हां, ते असं काही ठरलेलं नव्हतं. नंदिनी ठीक आहे म्हणून फोन ठेवते. आता माझ्या सगळं लक्षात आलं. साधारण 1 वाजता जीवा आणि आर्या टॅटू पार्लरला गेले. साधारण 1:30 वाजता जीवांनी बाबा हा नावाचा टॅटू काढायचं ठरवलं. त्यानंतर जीवा टॅटू काढायला बसल्यानंतर आर्याने साधारण 2 वाजता टॅटू पार्लरला फोन केला. आई नावाचा टेम्पररी टॅटू काढायचं तिने तसं सांगितलं आणि बरोबर 3 वाजता आर्या टॅटू पार्लरला टॅटू काढायला गेली. म्हणजे आर्याने बरोबर हे सगळं ठरवून केलेलं होतं. आता माझ्या बरोबर लक्षात आलं आहे. तुला काय वाटलं आर्या? तू माझी जागा घ्यायला बघतेस, माझ्या बाळाची आई व्हायला बघतेस, पण आता तुला कळेलच. नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. तर दुसरीकडे मानिनी काकू जीवाच्या रूम बाहेर आलेले असतात आणि काव्या जे काही बोललेली ते सगळं आठवतं. रूममध्ये आल्यानंतर सगळीकडे खोटं पोट शोधत असतात, पण त्यांना काही दिसत नाही. कपाटामध्ये तर नसेल ना? कपाट उघडतात, त्यांना समोर फाईल दिसते. कपाटामध्ये कोणी फाईल ठेवतं का? त्या फाईल बघणार तेवढ्यात तिथे जीवा आलेला असतो आणि त्याला आठवतं की ही फाईल तर सरोगसीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर याच फाईलमध्ये. तो जोरात मानिनी काकूंना आवाज देतो, आई. त्या हातातनं फाईल खाली पडते. ते खूप आश्चर्याने बघत असतात जीवाकडे. तर दुसरीकडे पार्थ घरी लवकर आलेला असतो. काव्या विचारते, हे काय देशमुख, आज लवकर घरी आलात? काम नव्हतं का? पार्थ म्हणतो, मी कधी तुम्हाला विचारतो तुम्ही जर लवकर घरी आलात तर? अभ्यास नव्हता का? बरं बाबा, नाही विचारत. तुम्हाला माहिती आहे देशमुख, आपल्याला आहे ना असं रुसणारं बाळ होणार आहे. कसं आहे ना, कारण बाळाचे बाबा सतत रुसत असतात ना, आणि त्यांच्यासारखंच होणार आहे. अगदी रुसूबाई रुसू. त्या नाकावर नाही का परमनंट मार्करने निशाण केल्यासारखा राग नेहमी राहतो चिपकलेला, अगदी तसा. तर पार्थला हसू येतं. हो काव्या, मी अजून एक गोष्ट आणली. हे तुमचं पुस्तक आणि हे माझे पुस्तक. काव्याला अभ्यासासाठी पुस्तक आणलेलं असतं आणि स्वतःला बेस्ट बाबा होण्यासाठीचं. अहो पार्थ, हे काय एवढा सगळा अभ्यास? सापडले तुम्हाला हे वेगवेगळे पुस्तकं? परत काव्याला डोळे बंद करायला लावतो. आता काय देशमुख, परत फूड्स पहा. हो, तुम्ही डोळे तर बंद करा. त्याने सॉक्स विणलेले असतात ते दाखवतो तिला. आधी तर काव्या बघून खुश होते. हो, सेम कलरची लोकर मला पण दिली आईने. पार्थ म्हणतो, ही तीच लोकर आहे. ऑफिसमध्ये बसलो होतो, बसल्या बसल्या विणले मी हे स्वतः. तर काव्याला राग आलेला असतो. तर दुसरीकडे मानिनी काकू म्हणतात, अरे एवढं ओरडायला काय झालं? अगं आई, ऑफिसचे डॉक्युमेंट होते ना खूप महत्त्वाचे. अरे मग असे ऑफिसचे पेपर कोणी घरात ठेवतं का? तेही असं कपड्यांमध्ये? आई, ते नंदिनीने नाही, मीच ठेवलं असेल. तू इथे काय आली होती आणि आमच्या कपाटामध्ये काय बघत होती? ते खट्या सासूंसारखं करत होती का? सोनं वगैरे चोरायचं आणि नंतर सुनेवर ओरडायचं. जीवाला फटका देतात. अरे मेल्या, असं काही करत नव्हती मी. तुमचं ते खोटोपोट बघायला आली होती. ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. खोटोपोट? पण तुला कोणी सांगितलं? अरे, आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या तेव्हा काव्या सांगत होती. वटपौर्णिमेच्या दिवशी रम्या आणि वसुताईंनी जो काही गोंधळ घातला तो, आणि तेव्हा तू खोटं पोट लावून कसा फिरत होता.
म्हटलं बघावं कसं असतं खोटं पोट. ठेवलंय. तर जीवा विचार करायला लागतो. अरे काय विचार करतोय, कुठे? अगं हो, तोच विचार करत होतो, कुठे ठेवलंय. हां, आत्ता आठवलं. ते लो क्वालिटीचं होतं ना, मग ते लगेच विरलं 2-3 दिवसात आणि कापूस निघायला लागला. नंदिनीचं माहिती ना तुला, तिला अजिबात पसारा आवडत नाही. मग तिने ते फेकून दिलं. परत आणणार होतो, पण तिने सांगितलं खबरदार जर आणलं तर मग तुम्ही आहात आणि मी आहे. ए बाबा खरंच असं काही परत आणू नको हां. तुला चहा वगैरे काही हवं आहे? जीवा म्हणतो हो चालेल. काकू म्हणतात ठीक आहे, मी मस्त कडक चहा करते. त्या गेल्यानंतर जीवा ती फाईल घेतो. बरं झालं आईने ही फाईल बघितली नाही, नाहीतर सगळं संपलं असतं. जेव्हा हे बोलत असतो तेव्हाच तिथे रम्या पण आलेली असते आणि सगळं बघते. तो फाईल परत दुसऱ्या फाईलमध्ये ठेवत असतो. सगळं रम्याने बघितलेलं असतं. या फाईलमध्ये नेमकं असं काय ते मामीने बघायला नको होतं. शोध तर घ्यावा लागेल. तर पार्थ काव्याला विचारतो, काय झालं काव्या, तुम्हाला आवडलं नाही? सॉरी देशमुख, मी आत्ता जे काही बोलेल ते तुम्हाला आवडणार पण नाही. पण ऑफिसमध्ये बसून तुम्ही हे सगळं करत होतात? हो काव्या, बघा ना किती क्यूट आहे. हो देशमुख, क्यूट तर आहे, पण तुम्हाला काय वाटलं हे सगळं करायला मला आवडत नाही? पण आवडतं, पण हा वेळ मला इथे घालवायचा नाही आहे, अभ्यासामध्ये द्यायचं आहे. जर आपलं बाळ झालं तर तो या गोष्टीचं कौतुक नाही करणार. माझ्या आईबाबांनी स्वतः माझ्यासाठी हे स्वेटर विणलं आहे, मौजे विणले, तर त्याला अभिमान या गोष्टीचा असेल की माझी आई IAS अधिकारी आहे आणि माझे बाबा टॉप 10 आर्किटेक्टपैकी एक आहेत. या गोष्टीचा त्याला जास्त अभिमान वाटेल. मग आपण त्याच्या भविष्याचा विचार केला पाहिजे ना. हे सॉक्स आपण आज विणले नाही तर दुसरं कोणीतरी विणेल घरात. आई विणतील, नाहीतर माझी आई विणेल. त्यांनाही वेळ नाही मिळाला तर आपण नंतर मार्केटमधून आणू शकतो. आपला आत्ताचा वेळ या गोष्टींमध्ये वाया घालवणं मला तरी नाही पटत आहे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण बाळाच्या मागे धावताना आपण आपली स्वप्न नको ना विसरायला देशमुख. आली मी फ्रेश होऊन म्हणून तिथून निघून जाते. तर काव्याचं बोलणं पार्थला पण कुठेतरी पटलेलं असतं. तर दुसरीकडे रम्या विचार करत बसलेली असते आणि वसू आते येतात. शिंदे डॉक्टरांशी बोलणं झालं आहे माझं आणि उद्याची अपॉइंटमेंट आहे तुझी. रम्या म्हणते काय असेल त्या फाईलमध्ये? वसू आत्या म्हणतात फाईलमध्ये? ती फाईल अगं जीवाने कपाटामध्ये पटकन लपून ठेवली ती फाईल. वसू आत्या विचारतात अगं मग बघायचं ना काय त्याच्यामध्ये? अगं मी काय दुर्बीण घेऊन बसली होती का तिथे? वसू आत्या विचारतात अगं पण कोणत्या रंगाची फाईल होती ती? रम्या सांगते काळ्या रंगाची. अगं मग वटपौर्णिमेच्या दिवशी मी जी फाईल बघितली जीवा आणि नंदिनी लपवण्याचा प्रयत्न करत होते ती काळ्या कलरची नव्हती. मी म्हणते हो माहिती आहे, आपण त्या दिवशी विजयला पाठवलं फाईल शोधायला आणि त्याच्यामुळे मला मामाचा मार खावा लागला. पण तू जुन्या आठवणींमध्ये कशाला रमते रम्या? आपल्याला हे शोधलं पाहिजे त्यांच्या रूममध्ये 2 फाईल आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी असं महत्त्वाचं आहे, त्या आपल्या हाती लागल्या पाहिजे. तर नंदिनीने जीवाला सगळा घडलेला प्रकार सांगितलेला असतो. जीवा म्हणतो याचा अर्थ तिच्या आईचा फोन आलाच नव्हता. हो ना जीवा, नव्हता आला. मी आपल्याला जे काही सांगितलं तिच्या आईचा फोन आला वगैरे ते सगळं खोटं होतं. तेव्हा तुम्ही बाबा नावाचा टॅटू काढला तेव्हाच तिच्या मनामध्ये ठरवलं तिने ती नावाचा टॅटू काढायचा. जिथे टेम्पररी टॅटू काढून भेटतात तिथे तिने अपॉइंटमेंट घेतली. जेव्हा तुम्ही माझ्यासाठी शॉपिंग करत होतात त्यावेळेला ती टॅटू काढून आली. जीवा म्हणतो याचा अर्थ? तेव्हा नंदिनी सांगते याचा अर्थ जीवा ती फक्त तुमच्यावर नाही आपल्या बाळावर सुद्धा हक्क गाजवते. तुम्हाला बाबा आणि स्वतःला आई म्हणवते. हे ऐकून जीवाला पण धक्का बसतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर काव्याचे डोहाळे जेवण असतं त्यावेळेला पार्थ आणि काव्याचे फोटो काढत असतात. नंदिनी म्हणते किती छान दिसतंय ना दोघं. जीवा म्हणतो लवकरच आपलं पण बाळ आहे. नंदिनी म्हणते हो, आणि आपल्या घराचं गोकुळ होणार. तर आर्या आलेली असते जीवाच्या रूममध्ये आणि ती फाईल काढते. लवकरच महाभारत घडणार नंदिनी. आपल्यामध्ये करार झालेली फाईलच तुझ्याकडे नसणार, तर हे बाळ तुझं कसं असणार नंदिनी? असं म्हणून हसत असते. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांना. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना प्लीज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.